काय रे शेंगा सोलते? शेंगा आज नवीन रेसिपी करायची मला. काय करायचे आज? हे शेंगदाणा भरून हा. ढोबळी मिरची करायची, सुकी मस्त अशी झणझणीत. ढोबळी मिरची हा पण एकदम झणझणीत झाली पाहिजे बरं का. हा मग झणझणीतच. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण अशी एक झणझणीत रेसिपी बनवणार आहेत ना, ती पाहून आपल्या पण तोंडाला पाणी येईल आणि आपण पण बनवल्याशिवाय राहणार नाही. चला मित्रांनो, पाहूया ती रेसिपी आहे कोणती. बरं, आता शेंगदाणे एवढं लागतील? एवढं नाही लागणार, आपल्याला मेथीची भाजी घालायची थोडीशी ना. हम्म. मग आता त्याच्यासाठी जास्त सोललं ते. बरं, आता शेंगदाणे झालं सोलून, मग आता हे बुजून घ्यायला लागतील. तर भावा बहिणीनं ह्या 5-6 मिरच्या घेतल्या त्या मस्तपैकी आपल्याला आता स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या. त्या चांगल्या धुवून घ्यायच्या, कारण याची असं कचरा उशीर राहत आहे का नाही, आणि फवारणी करेल राहते ना. फवारणी करायला राहते, त्याच्यामुळे त्या धुवून घ्यायला लागत ते. तर आपण या मिरच्या धुवून घेतल्या 3, आता अशा आपण कापून घेणार आहे. अशामध्ये कापून घ्यायच्या. ह्या 4 भाग करायचा असले तर 4 करू, नाही तर मग 2 जमत होते. त्याच्या ज्या बी आहे का नाही, त्या आपण ज्याला आवडत आहे त्या ठेवू शकतो, आणि ज्याला नाही आवडत त्या काढल्या तरी जमत आहे. असं अजून काय आहे त्या? फुगा. अजून फुगा आणलाय खेळ्या. तर अशा पद्धतीनं पहा, आता ह्या मिरच्या कापून घेतल्या ती, म्हणजे मधोमध अधिकच्या आकारासारख्या. तर आता आपल्या मिरच्या कापून झाल्या ती. तर आता आपल्याला याच्यात भराय मसाला तयार करायची. तर मित्रांनो, कसं आहे, अनेक व्हिडिओमध्ये आपण पाहतात मांसाहारी रेसिपी, म्हणजे मटण, मच्छी, अशा अनेक रेसिपी पाहतोय आपण मसाला तयार करून आणि मग त्या बनवतात. पण कधीतरी शाकाहारी रेसिपीसुद्धा असं मसाला वाटून जर केली ना, तर एकदम झणझणीत आणि तोंडाला चव येणार राहते. तर बाबा बहिणीनो, आपल्याकडे गॅस आहे, पण शक्यतो आम्ही बरेचशा रेसिपी, म्हणजे सगळा स्वयंपाकच म्हणायला पाहिजे आम्ही चुलीवरच करतोय, कारण चुलीवरच्या स्वयंपाकाला चवच वेगळी राहते. गॅस फक्त आपल्या इमर्जन्सीसाठी, कोणी पाहुणा आला तर पटकन चहा ठेवायला, त्यासाठी गॅस आम्ही घेतला. तर चला आता मी ना शेंगदाणं भुजून घेते. शेंगदाणं लई जाऊन नाही घ्यायचं, नॉर्मल असं भुजून घ्यायचं. तर आपण हे एवढं शेंगदाणं भुजून घेते. थोडासा लसूण घेतलाय, जिरा, आणि हे ढवळं तीळ आहे ती, आणि एक सुका खोबऱ्याचा तुकडा घेतलाय. त्याचा आपल्याला एवढा आता पाटे वाटून घ्यायचे. पाट्यावरच्या वाटण्याशिवाय चवच नाही ना. पाटे म्हणजे मिक्सर जळून जातं, त्याला चव नाही राहत. तयारी काम सोपं म्हणून. चला मित्रांनो, आता हा मसाला आपल्याला पाटीवर तयार करायची आहे. आता मित्रांनो, जुना खाना कसदार होता, जुनी कामंसुद्धा तेवढी अवघड होती. मग त्या टायमाला गिरणी नसायच्या का नाही, मग उखळामध्ये आमच्या माता भगिनी कांडायच्या, मिक्सर नसायचं, मग असा दगडाचा पाटा वरवटा याची अशी मिरची वाटली जायची. त्यात प्रेम होता. पुन्हा जाता, दगडाचा मोठा जाता ओढून त्यामध्ये असं दळण दळला जायचा, आणि त्यात प्रेम जिव्हाळा होता, आणि त्यातच आमच्या माता भगिनींचं असं व्यायामसुद्धा व्हायचं. आणि हीच संस्कृती आणि ह्याच काही गोष्टी आता अजूनही गावाकडं तुरळक ठिकाणी पाहायला भेटतात. त्या बाबा बहिणीनं झाला आपला मसाला तयार. आता असं याच्यात आपल्याला अजून हळद, मिरची पावडर त्या टाकायची. बरं, आता ह्या वाटण तयार झालं, याच्यात काय काय टाकायचे? आता आपला घरगुती म्हणजे मिरची पावडर, हळद, आणि काही मसाला मिक्स आहे ती, कांदा लसूण मसाला, ते आपण थोडं थोडं टाकून घेऊ. हा कोणता मसाला आहे? हा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला मिक्स आहे, आणि ही हळद आहे, आणि ही आपली घरची मिरची पावडर आहे, थोडासा चवीनुसार मीठ. हां, त्याच्यात थोडा चवीनुसार मीठ टाकून, आणि थोडंसं आपण हे तेल टाकू. हा याच्यात तेल टाकायला लागलं. थोडंसं तेल टाकलं म्हणजे या मिक्स होत आहे का नाही, चिटकत येत नाही, एखादा लय मोकळा नाही वाटत. पहा मित्रांनो, असा मसाला आता ह्या तयार करून घेतला आहे आपण. आणि आता आपण सगळं याच्यात भरून घ्यायचे, थोडा थोडा सगळ्या मिरच्यांमध्ये. तर बा, एवढा मसाला एकदम चांगलं काढून असं एकजीव करून, आणि आपण ह्या ज्या आपण मिरच्या, ढोबळी मिरची जी चिरून घेतले कापून, तिच्यामध्ये आपण भरणार आहेत. आणि एवढं मसाला असलो का नाही चांगला होणार ना. हा मग तर तुम्ही पण करून पहा मित्रांनो. आणि बरेचसे आमच्या माता भगिनी आहेत, त्यांनी काही सांगायची गरज नाही, त्यांनी करून पहिलीच असेल, नसेल कोणा केली तर करून पहा.
एकदम टेस्ट आणि झणझणीत ही गावरान चव. आता असे भरून घेऊ आपण याच्यामध्ये. हे बा अशा पद्धतीनं ह्या भरून घ्यायच्या. असं सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं. हे बा प्रत्येक मिरची आता याच्यात थोड्या बारीक मोठ्या आहेतच काय म्हणायला. हे बा असा भरून घेणार आहेत. आणि त्यानंतरची कृती आहे ना, कशी कृती आहे ना, ती पण आपल्याला म्हणजे पाहायला भेटणारच आहे. एवढा मसाला. आणि ह्या मिरच्या कशा आहेत ना मित्रांनो, आता काय होत आहे, थोडेसे आता पानभर राहतात, थोड्या पानझाड लागत आहे ना. हां, आणि आपल्या घरगुती जर इकडं पिकावलं ना आपल्या मुरुंबाटाच्या ह्याच्यात, हां तर फार एकदम भारी लागत आहे ती. कारण आपल्याला काही पाणी नाही त्याच्यामुळं, मग वरच्याच पाण्यावर राहतात का नाही पावसाशी. चला आता आपल्या मिरच्या जवळजवळ 2-3 बऱ्याच म्हणजे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या आपण भरून घ्यायच्यात. तर आता आपण कढई ठेवली चुलीवर आणि त्याच्यात आहे ना थोडंसं तेल टाकून घेऊ. आता आपल्या ह्या मिरच्या ज्या भरल्यात का नाही त्या अशा परतून घ्यायला लागतील चांगल्या. तर मित्रांनो आता पहा, ह्या तेल थोडा तापून देणार आहेत आपण आणि ह्या भरलेल्या मिरच्या त्याच्यात परतवून घ्यायच्यात का नाही. तेल तापला का? हा मग तेल तापलं तेलात. तेलही तापलाय. हे पहा ह्या अशा पद्धतीनं मस्त आता ह्या अशा परतवून घ्यायच्या ह्या तेलामध्ये. नॉर्मल रसा अरे आसाड धरायच्या का? हा लय रसा नाही अरे, नॉर्मल मग शिजायसाठी थोडं पाणी टाकायला लागेल ना, थोडं असं. बोले बा मिळाली बुकता आणखीनच वाढ झाली का एकदाशी मिरच्या खायला असं वाटलंय ना. हा ना, हां ते काय 10-15 मिनिटात शिजून जातील. आणि हे जास्त जाळ नाही करायचं, म्हणजे मग आपण जास्त पाणी टाकणार नाही ना, मग ते जळणार नाही, म्हणजे याची काळजी घ्यायची. आपण हे का नाही अशा उलट्या पालट्या करून घेतल्या का 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. हा म्हणजे चांगले उमतील ना. हा जाळ्याने शक्यतो कमी ठेवायचं. चला थोडा वेळ झाकून ठेवतोय. काय बरं उचकून हे बा आता मस्त एक साईड मस्त आपली आता म्हणजे अशी शिजून निघाली. थोड्याच्या नंतर अशा उलट्या पालट्या करायला लागतील. मसाला जळू नये म्हणून थोडासा पाणी टाकायला लागेल ना. हा थोडा वेळ. तर मित्रांनो हा मसाला जळू नये म्हणून त्याच्यात थोडासा पाण्याचा शिपडा द्यायचा असा. हे बा थोडा नॉर्मल, कारण या पूर्ण सुक्या म्हणलं का मग जळण्याची शक्यता राहते का नाही. मग थोडासा असा नॉर्मल शिजायसाठी तरी पाणी लागत आहे. ह्या पाणी आटून जाणार आहे. वा 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 मस्त मस्त झाले आहे ना. हा मग एकदम मस्त शिजल्यात पहा मिरच्या आता. तर चला मस्त आपल्या ढोबळ्या मिरच्या झाल्यात आणि आता भूक तर काही थांबत नाही. तर चला आता वाढून घेतो जेवायला. कशी झाली टेस्ट पाहणारच आपण. आणि मस्तपैकी आज गव्हाची भाकर मेथीची भाजी आहे आणि पाहू आता हा ढोबळी मसाला आता आपण टेस्ट घेतोय. चला मित्रांनो हे टेस्ट घेऊन पाहतोय ना. मस्त मावा झाली बरं का, शिजल्यात ना बरी. एकदम भारी. तर मित्रांनो एकदम भारी. तुम्ही पण बनवून पहा. रोज रोज तेच कालवण, रोज रोज अशा ढोबळ्या मिरचीचा कालवण बनवण्यापेक्षा ना मित्रांनो, तर अशी सुकी जर बनवली ना एकदम भारी होते मित्रांनो. आणि हा एक छोटासा रेसिपीचा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. मित्रांनो या जेवण करायला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र. या जेवण करा मित्रांनो.